गोळ्या खाणं अजिबात चांगलं नसतं. गोळ्या खाणं म्हणजे शरीराला खूप हानिकारक आहे. माझं मेडिकल आहे तरी मी सांगतेय, गोळ्या खाऊ नका तुम्ही. गोळ्या खाऊ नका मग बुचन बसवता का मला खाली? आता काय करू? नाही 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 नाही, ह्याच कारणाने गिऱ्हाईक येत नाही वाटतं. जे येतंय मी त्याला हेच सांगते. आता लक्षात आलं माझ्या, गिऱ्हाईक येत का नाहीये. मी आता तुम्हाला काय सांगितलं? गोळी खाऊ नका. मी असंच सगळ्यांना सांगते, गोळी खाऊ नका, आयुर्वेदिक उपचार करा. आयु 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 होतंय का काहीतरी? ले म्हणजे अहो, सहनशक्ती वाढते तुमची. सहनशक्ती वाढवणं गरजेचं आहे. सहनशक्ती फुटले वगैरे तुम्हाला काउंटर ओढून जाईल तुमचं. मला गोळी द्या. तुम्ही तसे स्ट्रॉंग आहे, लहान थोडी आहे तुम्ही असं करायला. गोळी मी तुम्हाला देणारच आहे, पण आधी काही महत्वाच्या गोष्टी पण तुम्हाला कळायला पाहिजे. तुम्हाला सांगितलं पाहिजे. कसं आहे, आज मेडिकल जवळ आहे, उद्या तुम्ही वाळवंटात गेले, मेडिकल नाही, बाथरूम नाही, करणार काय? बघायला तरी कोणी भांगला हिंडन मी. तुम्हाला काय करायचं? मला गोळी द्या. नाही चलत, हे मस्करीचा भाग झाला, पण असं नाही चलत दादा. अहो, सहनशक्ती पाहिजे दादा, माहितीये तुम्हाला. द्याला गोळी तर मी काय टाइमपास आला नाही. याला तुम्ही टाइमपास म्हणताय? मी किती महत्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगतेय. ह्या गोष्टी कुणी सांगत नाही आणि फुकट तर नाहीच सांगत. मी माझ्या कामातला वेळ घालून तुम्हाला महत्वाच्या गोष्टी सांगतेय. जीवनात तुम्हाला या गोष्टींचा कुठेतरी उपयोग होणार. सहनशक्ती तुम्हाला ते काय होतंय का? हगीच तर सोडा. हगीच लहान मुलांच्या साईजचं, एवढ्या मोठ्या साईजचं मी ठेवत नाही. होता का कोणी मानतो मी का? मला जाऊ. अहो, गोळीचा सोडा. महत्वाचं